बरं झालं तुम्ही आलात. मला वाटलं या जन्मात तरी आपलं बोलणं होतं की नाही काय माहिती. तशी यायची इच्छा नव्हतीच माझी, पण आईने हे धपाटे करून दिलेत म्हणून घेऊन आले. हे घ्या. अरे वा, सासूबाईंना खूपच काळजी आहे माझी. ओ, त्या तुमच्या सासूबाई नाहीत हं. आणि तुमची बायको होण्याची माझी मुळीच इच्छा नाही. तुमची इच्छा काय आहे हे तुम्ही सोडून सगळ्या जगाला माहिती आहे. म्हणजे सासूबाईंचा फोन आला होता मला म्हणाल्या धपाटे बनवले, तुम्हाला हवे असतील तर माझ्या लेकीशी लग्न करावं लागेल. म्हटलं बाप रे, एवढी मोठी शिक्षा. आणि ही शिक्षा भोगायला मी तयार आहे, कारण हे धपाटे खूप महत्वाचे आहेत माझ्यासाठी. सासूबाई हे पण म्हणत होत्या की तुम्ही रात्रभर झोपला नाहीत माझ्या आठवणीत. ओ, असं काही नाही हं. आई काय पण सांगते. हो का? तो तुमचा लहानपणीचा मित्र रवी, त्याचं काय? तो पण आला होता मला भेटायला. मला म्हणाला, तो चिडका बिबा माझ्या गळ्यात कशाला मारताय, तुमचा तुम्हाला ठेवा की. चिडका बेबा म्हटला का तो? त्याला तर घेते मी बघून, पण आता पंढरपूरची लोक सुद्धा खोटं बोलायला लागलेत वाटतं. पंढरपूरची लोक कधीच खोटं बोलत नाही आणि काही लपवतही नाहीत. मला तुम्ही खूप आवडता आणि मला लग्न करायचं तुमच्यासोबत. किती दिवस लपवणार आहे? एकदा वेळ निघून गेली ना, आयुष्यात आपल्याकडं झुरण्याशिवाय काही उरत नाही.